रामकृष्ण हरी माऊली. मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आमच्या गावामधून आळंदीसाठी दिंडी निघणार आहे, पायी दिंडी. तर आज आम्ही चाललेलो आहोत. आमच्या गावातून आज प्रस्थान होणार आहे. काल ऍक्च्युली तुपगाववरून दिंडीचं प्रस्थान झालेलं होतं आणि आज आमच्या गावात वस्तीला होती आणि आज निघणार आहे आळंदीसाठी आमच्या इथून. तर चला, पायी दिंडी सोहळा कधी अनुभवला नव्हता, पण यावेळेस आपण अनुभवूया. चला, काय काय क्षण आपण घेऊयात. जा. सर्वप्रथम दिंडीची सुरुवात ही राधाकृष्ण मंदिरापासून करण्यात आली आणि इथूनच गावाची दिंडी प्रदक्षिणा करत करत विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी नेण्यात आली आणि इथून दिंडीची सुरुवात करण्यात आली. संत गुरुबाबा पायी दिंडी सोहळा त्यांचे ऋणी तसेच त्यांना श्रोतवल आमचे माळी बाबा हे देखील त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आलेला आहे आणि आता इथे विश्रांती करता मुलाची वाडी येथे आलेले आणि आपल्या हरिभक्त पारायण यशवंत मुले हे उत्तम प्रकारची या दिंडीची सेवा करतात. त्याबद्दल त्यांचे
संत गौरवबा काका पायी दिंडी मंडळ त्यांचे आभारी आहेत. तसेच त्यांना श्रीफल देतील आपल्या दिंडीचे अध्यक्ष माळीबाबा यांनी त्यांना श्रीफल देऊन त्यांचं स्वागत करत आहे. कुंडली कवरगारी विठ्ठल तुकाराम हजर आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. खेळविले तू तुझ्या कुशीत वात्सल्याच्या प्रेम भरात किती हका मारू आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. काय प्रसंग असेल महाराज, लहानपणी आई वडील सोडून गेले, एवढंही दुःख पचवलं तरी सुद्धा या समाजाने काही स्वीकार केला नाही. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला, अमृतानुभव चांगदेव 65 हरिपाठ हे गोड ग्रंथ लिहिलं तरी सुद्धा या समाजाने काही स्वीकार केला नाही. मग माऊली ज्ञानोबा देवाला विनंती करतात, देवा मी ज्या कार्यासाठी आलो होतो आता ते कार्य माझं झालेलं आहे, आता मला या जीवनाची यात्रा संपवायची आहे. मग सर्व साधू संत माऊलींना विनंती करतात, माऊली हे वय तुमचं जाण्याचं नाहीये, तुमची या समाजाला गरज आहे. खरं सांगते मंडळी, चांगली माणसं ही जास्त दिवस राहतच नाही. आणि तो प्रसंग जवळ आला. देवानिवृत्ती आने धरिले दोन्ही कार्य
आणि व्यवस्थित प्रकारे आपलं भोजन करायचंय अशी त्याला विनंती करतो. छोट्याशा चिमुकलीचा सुश्राव्य असा प्रवचन ऐकल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. तर मंडळी, दिंडी शेवटपर्यंत करणं आपल्याला शक्य नसल्यामुळे आपण दिंडीचा पहिला दिवस अनुभवला आहे आणि दिंडीमधले काही काही क्षण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन सोहळ्यासाठी हा निघालेला आमचा पायदिंडी सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जाऊन द्यायचं ना मान झालेला